ट्रिगोनोमेट्रिक सेकंड पार्ट आज आपण बघतोय. नाईन्थमधला बराचसा पार्ट आपण घेतला आहे, त्याच्या पुढे थोडासा पार्ट अजून राहिला होता, तो आपण आज घेतोय. लास्ट व्हिडिओमध्ये आपण व्हॅल्यूज सगळ्या फाइंड केल्या होत्या, 30, 45, 60 युजिंग थेरम 30, 60, 90 अँड 45, 45, 90 असे दोन थेरम वापरून आपण सगळ्या व्हॅल्यूजचं टॅब्युलर फॉर्म एक आपण गेल्या वेळी तयार केला होता. आणखीन आपण म्हणजे ते थेरमची सगळी ओळख त्या ह्याच्यामध्ये करून दिली आहे, ते तुम्ही पाहू शकता. आता आपण काय करणार आहे, तर आज आपण 6 जे रेशिओज बघितलेले आहेत, या 6मध्ये प्रत्येक दोघांमध्ये रिलेशन आहे, ते रिलेशन आपण शोधणार आहे. त्यासाठी थोडंसं रिवाईज करूया. आपण जी ट्रिगोनोमेट्री रिवाईज म्हणजे स्टडी करतो त्यासाठी लागणारा ट्रायंगल हा राईट अँगलड ट्रायंगल आहे. मग राईट अँगलड ट्रायंगलमध्ये एकूण एक अँगल 90 डिग्री, उरलेले दोन आहेत ते ॲक्यूट अँगल्स असतात. मग आपण एक अँगल अदर जो चॉईस करतो त्याची अपोजिट साईड, ॲडजस्टंट साईड आणि हायपोटेनियस यावर तुमचे 6 रेशिओ डिफाईन केले गेले. साइन थीटा मीन्स अपोजिट साईड डिवायडेड बाय हायपोटेनियस, कॉस थीटा मीन्स ॲडजस्टंट साईड डिवायडेड बाय हायपोटेनियस, टॅन थीटा मीन्स अपोजिट साईड डिवायडेड बाय ॲडजस्टंट साईड, cosec theta is hypotenuse divided by opposite side, sec theta is hypotenuse divided by adjacent side and cot theta is adjacent side divided by opposite side. असे तुम्ही 6 रेशिओज आपण डिफाईन केले. आता आपण यानंतर काय करतोय, तर आयडेंटिटीज प्रूव्ह करतोय. आयडेंटिटी मीन्स ओळख असं आपण ह्याच्या आधी वापरतो. इथं पण आयडेंटिटी म्हणजे काय सांगणार आहे, तर कोणत्या दोन ट्रिगोनोमेट्रिक रेशिओमध्ये एक रिलेशन येतं, ते रिलेशन आपण फाइंड करतो, याला आपण आयडेंटिटीज असं तुम्ही म्हणणार आहात. यामध्ये कोणाकोणामध्ये रिलेशन आहे, तर पहिली एकूण 6 रेशिओज म्हणजे आयडेंटिटीज तुमच्या 3 येणार, कारण दोघांमध्ये रिलेशन येईल. म्हणजे पहिलं रिलेशन आपण घेतोय साइन थीटा आणि कॉस थीटा, दुसरं रिलेशन आपण टॅन आणि सेकमध्ये घेतोय आणि तिसरं रिलेशन आहे ते आपण कोसेक आणि कॉटमध्ये आपण प्रूव्ह करतोय. याला तुम्ही आयडेंटिटीज असं तुम्ही म्हणता. आता आयडेंटिटीची गरज काय पडते, तर आयडेंटिटीमुळं तुम्हाला एखाद्या ट्रिगोनोमेट्रिक रेशिओचा एक अँगल जर तुम्हाला दिला असेल, त्याची व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहे, तर अदर जे तुमचे उरलेले 5 ट्रिगोनोमेट्रिक रेशिओज आहेत त्यांच्या अँगलची व्हॅल्यू तुम्हाला काय करता येते, काढता येते. याच्यासाठी आपल्याला कशाचा उपयोग करायचा आहे, आयडेंटिटीजचा उपयोग आपल्याला करायचा आहे. यासाठी पहिली तुमची डायग्रॅम सेट. डायग्रॅममध्ये आपण पहिल्यांदा वापरणार आहोत पायथागोरस थेरम आपण वापरतोय. आपला आजचा पार्ट आपण सुरुवात करतोय 3 आयडेंटिटीज. मग आता 3 आयडेंटिटीजमध्ये आपण काय काय करतो, तर पहिल्यांदा ट्रायंगल ABC हा तुमचा राईट अँगल्ड ट्रायंगल आहे. राईट अँगल्ड ट्रायंगल असल्यामुळं इथं पायथागोरस थेरम तुम्हाला यूज करायचा आहे. आयडेंटिटीज कोणत्या आहेत त्या लिहूयात. पहिली आयडेंटिटी फॉर एनी अँगल थीटा. बघा सुरुवात कसं करता, फॉर एनी अँगल थीटा, कोणताही अँगल जर असेल तर काय येणार, पहिलं प्रूफ साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. थर्ड आयडेंटिटी 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. अशा तुमच्या 3 आयडेंटिटीज आहेत. याचं प्रूफ आपण आता करणार आहोत. आता प्रूफ एकदम सोपं आहे, याला काही अवघड काही नाही आहे. राईट अँगल्ड ट्रायंगल तुम्ही घेणार आहात. राईट अँगल्ड ट्रायंगलमध्ये तुम्ही पायथागोरस थेरम यूज करता. म्हणून सुरुवातच कशी करतोय बघा, बाय पायथागोरस थेरम इन ट्रायंगल ABC. काय करवा तुमचं, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. तुम्हाला जे प्रूफ करायचं आहे त्याची RHS तुमची 1 आहे, म्हणून तुम्हाला काय करायला पाहिजे, AC स्क्वेअरनं दोन्ही बाजूला डिवाइड करायला पाहिजे. म्हणून या डिव्हायडिंग बोथ साइड्स
बाय AC स्क्वेअर वी गेट. दोन्ही बाजूला AC स्क्वेअरनं तुम्ही डिवाइड करताय, त्यामुळे येत आहे काय बघा, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर डिवाइडेड बाय AC स्क्वेअर, BC स्क्वेअर डिवाइडेड बाय AC स्क्वेअर, AC स्क्वेअर डिवाइडेड बाय AC स्क्वेअर. AC स्क्वेअर कॅन्सल. उरलं काय बघा तुमचं, AB डिवाइडेड बाय BC ब्रॅकेट स्क्वेअर प्लस BC divided by AC bracket square is equal to 1. But by definition of trigonometric ratios, AB divided by AC, opposite side divided by hypotenuse, we get the sin theta, plus BC divided by AC, adjacent divided by hypotenuse, we get the cos theta. Therefore, first identity we get sin square theta plus cos square theta is equal to 1. This is the first identity and this is the relation between two trigonometric ratios sin theta and cos theta. आता आपल्याला दुसरी आयडेंटिटी म्हणजे tan आणि sec मधलं रिलेशन तुम्हाला बघायचं आहे. आता हेच इक्वेशन घ्यायचे, आपण पहिली आयडेंटिटी प्रूफ केलेली आहे. आता दुसरी आयडेंटिटी प्रूफ करण्यासाठी तुम्ही काय करणार बघा, डिवाइडिंग पहिल्यांदा ही आयडेंटिटी लिहून घेऊयात आपण. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. दोन्हीकडेही कॉस स्क्वेअर थीटाने डिवाइड करूया. आपल्याला काय पाहिजे बघा, टॅन स्क्वेअर पाहिजे. टॅन जर पाहिजे तर साईनला कशाने डिवाइड करायला पाहिजे, कॉसने. म्हणून पहिली स्टेप तुम्ही घेताय, डिवाइडिंग बोथ साइड बाय कॉस स्क्वेअर थीटा वी गेट. दोन्ही बाजूला कॉस स्क्वेअर थीटाने डिवाइड करा. साइन स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय कॉस स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 बाय कॉस स्क्वेअर थीटा. कॉस स्क्वेअर कॅन्सल. साइन बाय कॉस इज अ टॅन स्क्वेअर प्लस 1 बाय कॉस मीन्स सेक स्क्वेअर. बघितलं आपण गेल्या पिरियडला की साइन बाय कॉस म्हणजे टॅन, 1 बाय साइन म्हणजे कोसेक, 1 बाय कॉस मीन्स सेक, कॉस बाय साइन मीन्स कॉट. अशा तुमच्या रिलेशन्स आपण गेल्या पिरियडला बघितले. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर, साइन थीटा बाय कॉस थीटा मीन्स टॅन थीटा, देयरफॉर टॅन स्क्वेअर थीटा. कॉस स्क्वेअर थीटा डिवाइड बाय कॉस स्क्वेअर थीटा 1 बाय कॉस स्क्वेअर थीटा सेक स्क्वेअर थीटा. देयरफॉर युअर सेकंड आयडेंटिटी इज 1 प्लस tan square theta is equal to sec square theta. Now this is first identity, this is the second identity. आता थर्ड आयडेंटिटी साठी आपल्याला कॉट आणायचा आहे, म्हणून परत तुमच्या पहिल्या आयडेंटिटीचाच यूज आपण करणार आहोत. पहिली आयडेंटिटी काय बघा, sin square theta plus cos square theta is equal to 1. We have to prove third identity in terms of cot and cosec. Again use first equation, sin square theta plus cos square theta is equal to 1. Again dividing both sides by sin square theta. तुम्हाला cot पाहिजे म्हणजे cos divided by sin पाहिजे, म्हणून तुम्ही कशाने डिवाइड करताय, sin square theta. sin square theta divided by sin square theta plus cos square theta divided by sin square theta is equal to 1. Sin cancel, therefore 1 plus cos by sin means cot square theta is equal to 1 by sin means 1 by sin square theta means cosec square theta. Therefore 1 plus cot square theta is equal to cosec square theta. आता या आयडेंटिटीचा उपयोग आपल्याला कुठे करायचा आहे, तर एक रेशिओ आपल्याला दिलाय, एका रेशिओची व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणजे एक रेशो माहित आहे, साइन थीटा समजा काहीतरी व्हॅल्यू तुम्हाला दिली, तर इतर सगळ्या व्हॅल्यू आपण घेतोय लगेच एक एक्झाम्पल. साइन थीटाची व्हॅल्यू दिली आहे, तर तुमचा क्वेश्चन आहे फाइंड अदर ट्रिगोनोमेट्रिक रेशिओज. सगळे उरलेले ट्रिगोनोमेट्रिक रेशिओच्या व्हॅल्यूज तुम्ही शोधायच्या आहेत. यासाठी एकावरून तुम्हाला उरलेल्या 5 व्हॅल्यूज या आयडेंटिटीचा उपयोग करून तुम्ही फाइंड करणार आहोत. म्हणून 3 आयडेंटिटीज लक्षात ठेवायचे आहे. आणखीन एक याची अतिशय महत्त्वाची ओळख अशी आहे की जसं जसं तुम्ही पुढे जाल तसं रिलेशन्स या ट्रिगोनोमेट्रिक रेशिओमध्ये आहे.
ही रिलेशन इतकी छान जपलेली आहे की साईनचं कॉसमध्येच आहे, टॅनचं रिलेशन सेकमध्येच आहे, तर कॉटचं रिलेशन हे कोसेकमध्येच आहे. म्हणजे पुढं तुम्ही काही काही ज्या हे शिकाल जॉमेट्री वगैरे शिकणार आहे तर ही रिलेशन्स कुठेही बदललेली नाही. म्हणून आपण आजचा पार्ट बघितला तो म्हणजे 3 आयडेंटिटीज साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. सेकंड आयडेंटिटी 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. थर्ड आयडेंटिटी 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. There is a relation between sin theta and cos theta. There is a relation between tan theta and sec theta, and there is a relation between cot and cosec theta. 3 आयडेंटिटीज आपण प्रूव्ह केल्या आहेत. आता याचा उपयोग मी आताच तुम्हाला सांगितलं की एक रेशिओ तुम्हाला दिलाय तर उरलेल्या सगळ्या ट्रिगोनोमेट्रिक रेशिओच्या व्हॅल्यू तुम्हाला शोधायच्या आहेत. आता यासाठी पहिले आपण एक एक्झाम्पल घेऊ दिलेले आपण किंवा आपण घेऊया ते 9th बुकमधलं आहे. गिवन साइन थीटा इज इक्वल टू 7/25. थीटा इज अ पॉझिटिव्ह किंवा थीटा लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. फाइंड ऑल व्हॅल्यूज ऑफ ऑल ट्रिगोनोमेट्रिक रेशिओज. मग आता पहिल्यांदा कोणता रेशिओ दिलाय यावर तुमची आयडेंटिटी ठरते. साइन दिलाय तर साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. कॉस थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे तर साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. टॅन दिलाय तर सेकंड आयडेंटिटी यूज करायची 1 प्लस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर. कॉट दिला असेल तर थर्ड व्हॅल्यू यूज करायची. याप्रमाणे तुमच्या व्हॅल्यूज तुम्हाला शोधायच्या आहेत. आता साइन थीटा दिलेला आहे तर बाय वी नो दॅट बाय यूजिंग फर्स्ट आयडेंटिटी साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. 7/25 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस cos square theta is equal to 1. 7 square 49, 25 square 625 plus cos square theta is equal to 1. Therefore, cos square theta is equal to 1 minus 49/625. Therefore, cos square theta is equal to 625 minus 49 divided by 625. Therefore, cos square theta is equal to 9 6 जा 15, carry 1, 5 7 जा 12, carry 1, 5 76, 625. Therefore, cos square theta is equal to 24 divided by 25 bracket square. 24 square 576 and 25 square 625. Therefore, we get cos theta is equal to 24 divided by 25. We get the first trigonometric value of second trigonometric ratio. आता आपल्याला साइन माहित आहे, कॉस. मग आता रिलेशन्स तुमची माहिती पाहिजे, एकमेकांमधली रिलेशन. आता कोणतं रिलेशन तुम्हाला माहिती पाहिजे? जर टॅन काढायचं आहे तर साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा. कॉट काढायचं तर दोन प्रकारे काढू शकता, 1/tan आणि कॉस थीटा बाय साइन थीटा. थर्ड रिलेशन आपण बघितलेलं आहे, सेक थीटा म्हणजे 1/cos थीटा. फोर्थ रिलेशन कोसेक थीटा मीन्स 1/sin थीटा. इफ वी नो द व्हॅल्यूज ऑफ sin थीटा अँड cos थीटा, then find all trigonometric we find all values of all trigonometric ratios. sin cos मध्ये सगळे लिहिता येतात. एकदा sin cos माहिती आहे, तर sin माहित आहे, लगेच तुम्ही कोसेक काढू शकता. Therefore, cosec theta is equal to 1/sin theta. That is 1/7/25. Therefore, 25/7 it is the cosec theta. त्यानंतर sec theta काढायचे. sec theta नंबरिंग केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पहिली आयडेंटिटी आपण वापरून तुम्ही cos काढला, सेकंड आयडेंटिटी सेकंड रिलेशन वापरून cosec काढला, थर्ड रिलेशन यूज करा. sec theta is 1/cos theta. 1/cos theta is 24/25. Therefore, 25/24. Fourth relation, tan theta we have to find. Tan theta is sin theta divided by cos theta. Sin theta is 7/25. Cos theta is 24/25. 25/25 cancel. Tan theta is 7/24.
आणि लास्ट व्हॅल्यू cot theta is 1 by tan theta. Therefore 1 upon say 1 by 24 we get 24 by 7. Or cot means cos by sine, 24 by 25 divided by 7 by 25, 25 cancel, we get 24 by 7. म्हणजे एक ट्रिगोनोमेट्रिक रेशिओची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे तर तुम्ही अदर ट्रिगोनोमेट्रिक रेशिओ तुम्ही फाइंड करू शकता. असा हा आयडेंटिटीचा यूज आहे. आता इथं येताना ॲक्च्युअली स्क्वेअर रूट घेताना म्हणजे मी इथं सांगते तुम्हाला की स्क्वेअर रूट घेताना ॲक्च्युअली दोन व्हॅल्यूज येतात, प्लस ऑर मायनस येतं, पण आपण हे प्लसच का घेतोय तर आपला आहे तो फर्स्ट क्वाड्रंट आहे, ॲक्यूट अँगल आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तिथं, म्हणून आपण सगळ्या व्हॅल्यूज ह्या पॉझिटिव्ह घेतल्या आहेत. आता अजून एक व्हॅल्यू तुम्हाला दिली, वी हॅव टू गिवन tan theta is equal to 3/4. पहिली व्हॅल्यू तुमच्याकडे आहे. देन फाइंड ऑल व्हॅल्यूज ऑफ ऑल ट्रिगोनोमेट्रिक रेशिओज. सगळ्या ट्रिगोनोमेट्रिक रेशिओची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. tan दिला म्हणजे आयडेंटिटी कुठली वापरायची? सेकंड. फर्स्ट आयडेंटिटी sin cos, सेकंड आयडेंटिटी tan sec आणि थर्ड आयडेंटिटी cot आणि cosec मध्ये. मग आपल्याला आता tan दिला म्हणजे sec मिळणार आहे तर आयडेंटिटी यूज करणार आहे सेकंड. म्हणून काय सांगा बाय युजिंग सेकंड आयडेंटिटी ओनली बाय युजिंग 1 plus tan square theta is equal to sec square theta. 1 plus 3/4 bracket square is equal to sec square theta. Therefore 1 plus 9/16 is equal to sec square theta. Therefore 16 minus 9 plus 9 divided by 16 is equal to sec square theta. Therefore sec square theta is equal to 25 by 16. Therefore sec square theta is equal to 5/4 square. आता हे जेव्हा रूट तुम्ही काढता तेव्हा दोन येतात किमती, पण आपला जो आहे तो ॲक्यूट अँगल आहे. ॲक्यूट अँगल आहे असं सांगितलेलं आहे त्यामुळे आपण याची व्हॅल्यू प्लसच घेतोय. नाहीतर दोन व्हॅल्यूज येतात मग ऑप्टिव झाला मग पुढे जातो मग तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये याचा स्टडी आपण 10th मध्ये करणार आहोत. हा 9th अजून सिलेबस आहे. tan थीटा घेतलाय, sec थीटा झालेला आहे. आता आपल्याला दोन व्हॅल्यू यावरूनही मिळतात. आता सेक वरून तुम्हाला लगेच कॉस मिळते. ही पहिली व्हॅल्यू शोधली आपण. आता कॉस शोधणार आहोत. काय रिलेशन आहे बघा, sec थीटा इज इक्वल टू 1/cos थीटा. म्हणजेच cos थीटा बरोबर काय येणार आहे 1/sec थीटा. म्हणजेच 1/5/4 वी गेट 4/5. म्हणजे cos थीटाची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 4/5 मिळाली. आता cos थीटा माहित आहे, sin थीटा आरामात काढू शकता. याची व्हॅल्यू घेऊ, थर्ड घ्यायचं. tan थीटा इज इक्वल टू 3/4. tan मीन्स sin थीटा बाय cos थीटा इज इक्वल टू 3/4. therefore sin थीटा इज इक्वल टू 3/4 मल्टिप्लाय बाय cos थीटा. 3/4 मल्टिप्लाय बाय 4/5, 4 cancel, 3/5. we get value of sin theta. Now cosec theta. Fourth value we have to calculate cosec theta. Cosec is 1/sin theta. Means 1/3/5 we get 5/3. Again cos sin tan झाले का बघा. फक्त आता राहिली कुठली व्हॅल्यू झाले 6 आपल्या 1 2 3 4 5. sec थीटा, cosec थीटा, tan थीटा, cot थीटा अजून एक राहिलेली आहे. cot थीटा इज इक्वल टू 1/tan. ही लगेचच व्हॅल्यू तुम्हाला मिळत होती. 1/tan म्हणजे 1/3/4 वी गेट 4/3. अशा तुमच्या सगळ्या म्हणजे 5 व्हॅल्यूज आपण काढलेल्या आहेत. एक व्हॅल्यू तुम्हाला दिल्यानंतर 5 व्हॅल्यूज म्हणजे 5 रेशिओच्या व्हॅल्यू तुम्हाला मिळालेल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला आयडेंटिटीचा यूज करायचा आहे. अजून एक भरपूर गणित शोधायमध्ये 9th मध्ये आहे तुमच्या, पण त्यातील एक काही एक्झाम्पल असं आहे की ते तुम्हाला अवघड जातं. त्यासाठी एक एक्झाम्पल मी डायरेक्ट घेते. sin थीटा मायनस कॉस थीटा प्लस 1 डिवाइडेड बाय sin थीटा प्लस कॉस थीटा मायनस 1 1/sec थीटा मायनस tan थीटा. आता हे प्रूफ करायचं आहे.
मोठी जी गणित आहे तेवढीच घेते. यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर दोन्ही रिलेशन साइन कॉसमध्ये यायला पाहिजे. याच्यासाठी हे आधी मी साइन आणि कॉसमध्ये करून घेते RHS. मग RHS घेण्यासाठी पहिल्यांदा असंच लिहून घ्या, प्रूफ करताना आपल्याला बरोबर पडेल. कॉस थिटा प्लस 1 साइन थिटा प्लस कॉस थिटा मायनस 1 बाय कॉस थिटा साइन थिटा डिवाइडेड बाय कॉस थिटा. Therefore sin theta minus cos theta plus 1 sin theta plus cos theta minus 1 minus sin theta divided by cos theta. बेस सेम आहे त्यामुळे तो खाली आला. तो आपल्याला उलटून पुढे येऊन वर होणार आहे, न्यूमरेटर मध्ये जाणार आहे. sin theta plus cos theta minus 1 is equal to cos theta divided by 1 minus sin theta. give number 1. आता तुमची LHS पण साइन कॉस मध्ये आणि RHS पण साइन कॉस मध्ये. आता तुम्हाला प्रूफ करायचं आहे, इथून आता तुमचं प्रूफ दाखवायचं आहे. आता काय करणार आहे, पहिल्यांदा आयडेंटिटी यूज करणार आहे. बाय यूजिंग आयडेंटिटी, फर्स्ट आयडेंटिटी आपण यूज करतोय साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. इथं लक्ष पाहिजे 1 मायनस साइन थीटा आहे आणि हा फॅक्टर यायला पाहिजे. यासाठी आपण हा साइन स्क्वेअर तिकडे नेणार आहोत राईट हँड साईडला, 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. मग याचे दोन फॅक्टर पडतात. एक फॅक्टर 1 मायनस साइन थीटा आणि सेकंड फॅक्टर 1 प्लस साइन थीटा आणि कॉस स्क्वेअर थीटा राईट ॲज अ कॉस थीटा मल्टिप्लाय बाय कॉस थीटा. आता आपल्या RHS कडे लक्ष पाहिजे, RHS प्रमाणे ॲडजस्टमेंट व्हायला पाहिजे. म्हणून काय करा, 1 मायनस साइन थीटा इकडे मल्टिप्लाय, इकडे ते डिवाइड करा आणि इकडचा एक कॉस थीटा याला डिवाइड करा. देअरफॉर वी गेट कॉस थीटा डिवाइडेड बाय 1 मायनस साइन थीटा इज इक्वल टू 1 प्लस साइन थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा. अजूनही तुमचं प्रूफ आलेलं नाही. इथं काय करायचं आहे, आता याच्याकडे आपली LHS काढायची आहे. RHS आपल्याला मिळालेली आहे. आता RHS मध्ये काय पाहिजे बघा, साइन थीटा मायनस कॉस थीटा प्लस 1 पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे, यामधून हा मायनस पाहिजे, यामधून हा मायनस केला पाहिजे. याला तुम्ही थेरम ऑन इक्वल रेशिओज म्हणतात. बाय थेरम ऑन इक्वल रेशिओज काय येतं बघा, RHS बदलायचे, LHS सेम ठेवा. काय करतोय आपण, तर LHS मधून LHS वजा करतोय. 1 प्लस साइन थीटा मायनस कॉस थीटा सेम कॉस थीटा मायनस 1 मायनस साइन थीटा. RHS मधून LHS मायनस करतोय. प्रूफ कडे लक्ष पाहिजे, मायनस कॉस थीटा आहे म्हणजे RHS मधून LHS आपल्याला मायनस करायचं आहे. मग न्यूमरेटर मधून न्यूमरेटर, डिनॉमिनेटर मधून डिनॉमिनेटर मायनस करा. काय उरेल बघा, 1 प्लस साइन थीटा मायनस कॉस थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा मायनस 1 प्लस साइन थीटा. रिअरेंज द टर्म ॲज लाईक युअर LHS ऑफ 1 सारखी ॲडजस्टमेंट करून घ्या. देअरफॉर काय उरेल बघा, 1 मायनस साइन थीटा कॉस थीटा डिवाइडेड बाय 1 मायनस साइन थीटा इज इक्वल टू, पहिल्यांदा लिहून घ्या साइन थीटा मायनस कॉस थीटा प्लस 1 अगेन साइन थीटा प्लस कॉस थीटा मायनस 1 हेन्स द युअर प्रूफ. असं तुम्हाला हे प्रूफ करायचं आहे. जे अवघड वाटलं तेच मी फक्त तुम्हाला दाखवलेलं आहे. अवघड तुम्हाला वाटतं पण खूप सोपं असतं. थेरम ऑन इक्वल रेशिओज म्हणजे न्यूमरेटरचे ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन डिपेंड्स अपॉन युअर LHS. म्हणजे वी हॅव टू प्रूव्ह LHS. मग LHS मध्ये काय आहे, मायनस केल्यावर तुम्हाला मिळणार आहे की प्लस केल्यानंतर मिळणार आहे, यावर तुम्ही इथं थेरम इक्वल रेशिओ यूज करताना इथं मी आता यातून हा मायनस केलेला आहे, यातून हा काय केला मायनस केलेला आहे. मग हा मायनस का केला तर आपल्या LHS कडे लक्ष आहे. मायनस कॉस थीटा पाहिजे म्हणून न्यूमरेटर इकडचा वजा केला, इथला डिनॉमिनेटर इथल्या डिनॉमिनेटरमधून वजा केला आणि तुमचं प्रूफ केलं.
अशाच पद्धतीचं एक गणित अजून एक आहे, टॅन थिटाचं आहे. टॅन थिटा सेक थिटा यामध्ये असणार म्हणजेच तुमची सेकंड आयडेंटिटी तुम्हाला यूज करायची आणि सॉल्व्ह करायचे. तेही एक्झाम्पल तुम्हाला दाखवले, कारण हीच दोन एक्झाम्पल या टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला जमणं गरजेचं असतं. आता काय दिले बघा एक्झाम्पल, वी हॅव टू प्रूव्ह दॅट टॅन थिटा डिवायडेड बाय सेक थिटा मायनस 1 टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 डिवायडेड बाय टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1 असा एक्झाम्पल आहे. आता चार जे टॅन सेक आहे म्हणजे तुमची सेकंड आयडेंटिटी यूज करायला पाहिजे. बाय युझिंग द सेकंड, बाय युझिंग आयडेंटिटी. सेकंड फोर्थ नाही म्हणलं तर असं काही म्हणलं नाही तरी चालतं. एकूण तीनच आयडेंटिटी आहे. काय आयडेंटिटी आहे? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. इथं लक्ष पाहिजे कोणता फॅक्टर आहे, सेक थिटा आणि 1 नाही. म्हणजे आपल्याला हा 1 त्या बाजूला न्यायला पाहिजे. tan square theta is equal to sec square theta minus 1. Therefore, tan theta multiplied by tan theta. There are two factors according to the formula a square minus b square, a minus b, a plus b. Here a is a sec theta, b is a 1. Therefore, sec theta minus 1 and in second bracket sec theta plus 1. आता प्रूफ बघा, हा सेक थिटा मायनस 1 मल्टिप्लाय इकडे आल्यावर तो डिवाइड करा टॅन थिटा डिवाइडेड बाय सेक थिटा मायनस 1 अँड अगेन न्यूमरेटर मध्ये ॲज लाईक सेक थिटा प्लस 1 डिवाइडेड बाय टॅन थिटा. नाउ सी RHS ऑफ द गिवन एक्झाम्पल. RHS मध्ये काय आहे, दोन्ही सगळे ऍड आहे. म्हणजे आपण काय करायला पाहिजे, बाय थेरम ऑन इक्वल रेशिओज, बाय थेरम ऑन इक्वल रेशिओज. आता काय करणार बघा, प्लस साइन असल्यामुळे आपली ही LHS सेम आलेली आहे. LHS मध्ये काहीही चेंज करणार नाही. चेंज कुणामध्ये करताय, RHS मध्ये सगळे प्लस आहेत. म्हणजे इकडच्या न्यूमरेटर मध्ये हा न्यूमरेटर ऍड केला पाहिजे. मग किंवा ऍड करताय कसंही करताय, इकडून इकडे ऍडिशन केली तरी चालेल. म्हणजे टॅन थिटा मध्ये सेक थिटा प्लस 1 करताय. इकडं पाहिजे तर ब्रॅकेट घालू शकता, हा न्यूमरेटर इकडं सेक थिटा मायनस 1 प्लस काय आलं टॅन थिटा. देअरफॉर युअर प्रूफ इज टॅन थिटा डिवाइडेड बाय सेक थिटा मायनस 1 इज इक्वल टू टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 डिवाइडेड बाय सेक थिटा ॲज इट इज. म्हणजे जसं प्रूफ आहे तसं लिहा, टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1 हेन्स द प्रूफ. म्हणजे आयडेंटिटीचा उपयोग कसा करता हे बघा. आणि असे एक्झाम्पल फाइंड करायचे, प्रूव्ह दॅट, शो दॅट. तरी तुम्हाला काय करायला पाहिजे, आयडेंटिटीचा उपयोग करून गणित सगळी सॉल्व्ह करायला पाहिजे. हा पार्ट तुमचा होता. काही गणित 10वीची आहे, 10वीची गणित आहे. 11वीची 9th मधलं जे एक्झाम्पल्स आहेत ते सिंपल आहेत. 10वी मध्ये 2 एक्झाम्पल्स होती. आयडेंटिटी पार्ट आपण पाहिलेला आहे, गणित सॉल्व्ह केलेली आहे. आता आपण काय करतोय तर ॲप्लिकेशन्स ऑफ ट्रिगोनॉमेट्री. आणि ॲक्च्युअली ट्रिगोनॉमेट्रीचा उपयोग कुठे करतात. म्हणजे मला तर खूप जण प्रश्न विचारतात, मॅडम या इतकं तुम्ही ट्रिगोनॉमेट्री शिकवताय, एवढे 4 चॅप्टर ट्रिगोनॉमेट्रीचे, तर तुम्ही त्याचा उपयोग कुठं करताय, आपल्याला व्यवहारामध्ये कुठं उपयोग होतो. तर व्यवहारामध्ये असं नाही. तुम्हाला जर मी विचारलं वर एरोप्लेन चालले, ते एरोप्लेन किती उंचीवर आहे, थोडंसं आपण पट्टे टाकून मोजत नाही. मग त्याला आधार कोणाचा घेतला तर ट्रिगोनॉमेट्रीचा. किंवा अजून एक, वर आपण एखाद्या वरती गॅलरीमध्ये आहोत, वर गच्चीवर आहोत, खालून एखादा वाहन चाललंय का, खालून कोणतरी चाललेलं आहे, तर आपल्यापासून ती व्यक्ती किंवा ती वस्तू किती उंचीवर आहे, किंवा आपण ते जो म्हणजे विजन त्याला शब्द वापरला जातो की विजन म्हणजे जर मला मी एरोप्लेन बघते तर मला वर बघायला पाहिजे. मग माझं जे तुमचं विजन काय आहे, मी त्या एरोप्लेनकडे बघते. म्हणजे इथून
जे विजन आहे ते कोण आहे? माझं एरोप्लेन आहे. मग माझी जी हॉरिझॉन्टल लेवल आहे ती आय लेवलची हॉरिझॉन्टल लेवल आणि विजन काय आहे? एरोप्लेन. म्हणजे मी जर इथं आहे, इथून मी जर वर बघते, इथं आमचं एरोप्लेन आहे, तर हे झालं माझं विजन. मग याला पूर्ण हे जर लाईन तुम्हाला ही शोधायची आहे, तर यासाठी तुम्हाला माझ्या आयची हॉरिझॉन्टल लेवल घ्यावी लागेल आणि मग इथून जो तयार होतो तो राईट अँगल्ड ट्रायंगल. आणि हा जो राईट अँगल्ड ट्रायंगल तयार होतो यावरून कोणती काय यूज केली जाते? ट्रिगोनोमेट्री. मग जेव्हा तुम्ही खालून वर बघत असता तेव्हा त्याला इलिव्हेशन असं म्हणतात. म्हणजे हा जो अँगल आहे त्याला तुम्ही अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणता. आपण वर आहोत टॉपला आणि एखादा ऑब्जेक्ट आम्ही खाली बघतोय, खाली एखादा ऑब्जेक्ट बघतोय. समजा आम्ही इथं आहे, वरती टॉपला आहे आणि इथून आम्ही एखादा ऑब्जेक्ट खाली बघतोय, तर तो बघतो ती आपण खाली बघतो आणि आपल्या नजरेसमोरची लेवल ही हॉरिझॉन्टल लेवल यांच्यामधला अँगल 90 डिग्री. हा जो अँगल तयार होतो याला तुम्ही अँगल ऑफ डिप्रेशन म्हणता. डिप्रेशन म्हणजे डिप्रेशनमध्ये जाणे असं नाही. डिप्रेशन म्हणजे खोलगट, इथं खोलात जाणे किंवा तो वर बघणे. एरोप्लेनचं आहे किंवा दोन बिल्डिंग्स आहेत. म्हणजे तुमची 10वीमध्ये ही एक्झाम्पल्स आहेत. दोन बिल्डिंग्स आहेत, वेगवेगळ्या हाईटच्या दोन बिल्डिंग्स आहेत, वेगवेगळ्या हाईटच्या दोन बिल्डिंग, हॉरिझॉन्टल लेवल दोघांची सेम आहे. आता काय केलं, इथून इथे एक दोरी बांधली, मग ते रस्ता आहे, रोड. इन बिटवीन टू बिल्डिंग देयर इज अ रोड. मग आता काय करणार, या दोन बिल्डिंग मध्ये एकूण तुम्हाला सांगितलेलं असतं या बिल्डिंगची एका हाईट किती, एका बिल्डिंगची हाईट किती, म्हणजे कुठली तरी तुम्हाला हाईट दिलेली असते. मग आता इथून इथं तुम्ही पाहताय तर तुमचा येणारा अँगल ऑफ डिप्रेशन. मग काही किमती तुम्हाला त्यांनी दिलेल्या असतात, यावरून तुम्हाला बिल्डिंगची हाईट काढता येते किंवा दोन बिल्डिंगच्या मध्ये जो रोड आहे त्या रोडची विड्थ किती. अशी जी एक्झाम्पल्स आहेत ती एक्झाम्पल्स म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ ट्रिगोनोमेट्री. अशा म्हणजे ट्रिगोनोमेट्रीमध्ये पहिल्यांदा जो तयार होतो तो राईट अँगल ट्रायंगल तयार करावा लागतो. मग यामध्ये तुम्ही टॉपला बघत असाल म्हणजे दोनच गोष्टी परफेक्ट लक्षात ठेवायच्या ॲप्लिकेशनमध्ये, अँगल ऑफ इलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजे टॉपला बघताय आणि अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे तुम्ही खाली बघताय. आपली हॉरिझॉन्टल लेवल आणि खाली बघताय यांच्यामधला जो अँगल आहे त्याला तुम्ही अँगल ऑफ डिप्रेशन म्हणता. आपली इथली डोळ्याची हाय लेवल, आय लेवल म्हणजे हॉरिझॉन्टल लेवल तुम्ही वर बघताय, वर जी बघणारी जी लाईन आहे आणि आपली हॉरिझॉन्टल लेवल यांच्यामधला अँगल आहे त्याला तुम्ही अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणता. टाईप करा बघा, याला म्हणा म्हणजे इथं एखादा ऑब्जेक्ट आहे, इथं तुमचा ऑब्झर्वर आहे म्हणजे पाहणी करणारा ऑब्झर्वर आहे, ही तुमची हॉरिझॉन्टल म्हणजे इथं डोळा आहे तुमचा आय, ही तुमची हॉरिझॉन्टल लेवल आहे. तर हा जो अँगल तयार होतो याला तुम्ही अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणता. हे शब्द लक्षात पाहिजे, अँगल ऑफ इलिव्हेशन. सेम कन्सेप्ट आम्ही इकडे डाऊन कडे पाहतोय, ही तुमची हॉरिझॉन्टल लेवल आहे, ही राईट अँगल तयार झाला, हे येणारा थीटा आहे त्याला तुम्ही अँगल ऑफ डिप्रेशन म्हणता. अँगल ऑफ डिप्रेशन यावर तुमची काही एक्झाम्पल्स आहेत. मग एक दोन एक्झाम्पल मी याची घेते म्हणजे तुम्हाला ॲप्लिकेशन्स काय आहे ते समजेल. बघा आता, ॲन ऑब्झर्वर ॲट ए डिस्टन्स 10 मीटर फ्रॉम ए ट्री लुक ॲट द टॉप ऑफ द ट्री. द अँगल ऑफ इलिव्हेशन इज 60 डिग्री. व्हॉट इज द हाईट ऑफ द ट्री? An observer is at a distance 10 meter from tree looks. म्हणजे झाडापासून तुमचा ऑब्झर्वर 10 मीटरवर आहे. आता पुढचं कन्सेप्ट काय सांगितलं, द अँगल ऑफ इलिव्हेशन इज 60 डिग्री. इथं तुमचा ऑब्झर्वर आहे, त्यानं इलिव्हेशन केलं म्हणजे वर बघितलंय, म्हणजे हा येणारा कोण झाला अँगल ऑफ इलिव्हेशन, हा तुम्हाला त्यांनी 60 डिग्री दिलाय. तर
what is the height of the tree and we have to given 1.73 value of root 3 ही दिलेली असते. म्हणजे काय केले बघा, हे तुमचं इकडे ट्री आहे, ट्रीकडं इकडं ऑब्झर्वर ट्री पासून झाडापासून 10 मीटर अंतरावर आहे, 10 मीटर अंतरावर तुमचा ऑब्झर्वर आहे. त्या ऑब्झर्वरनं त्या झाडापर्यंत केलेला अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजे वर बघतोय तो झाडाकडे, त्यावेळी वरती टोकाला बघतोय तो अँगल येतोय 60 डिग्री म्हणजे हा अँगल आला अँगल ऑफ इलिव्हेशन. मग तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, वी हॅव टू फाइंड हाईट ऑफ अ ट्री, झाडाची उंची किती हे तुम्हाला शोधायचं आहे. आपल्याला अँगल दिलेला किती बघा 60 डिग्री आहे. AC इज इक्वल टू 10 मीटर. बट व्हॉट इज AC इज डिस्टन्स बिटवीन, कुणामधलं डिस्टन्स आहे बघा, डिस्टन्स बिटवीन ट्री अँड ऑब्झर्वर. जो पाहतो त्याची आणि पाहतो आणि ट्री यापासूनचं जे अंतर आहे ते तुमचं दिले 10 मीटर. BC इज द हाईट ऑफ ट्री शोधायचं आहे म्हणजेच BC तुम्हाला सॉल्व करायचं आहे. मग आता बघायचं की कोणता ट्रिगोनोमेट्रिक रेशिओ येतो, याला ट्रिगोनोमेट्रिक परफेक्ट माहीत पाहिजे. आता हायपोटेनियस नाहीच आहे आपल्याकडे, मग ही साईड आहे 60 डिग्री अँगल आहे, ही साईड आणि ही साईड येणारा कोणता ट्रिगोनोमेट्रिक रेशिओ येतो हे पाहायचं. मग कसं पाहता बघा, अपोजिट साईड डिवायडेड बाय ॲडजसंट साईड. अपोजिट साईड कोण आहे BC डिवायडेड बाय ॲडजसंट साईड AC इज इक्वल टू tan थीटा. बरोबर आहे. मग आता काय BC इज वी हॅव टू फाइंड AC is 10 meter, tan 60 degree. BC is equal to 10 multiplied by tan 60 degree. We know value of tan 60. Tan 60 is root 3. Tan 60 is root 3. आता root 3 ची व्हॅल्यू घ्या. Therefore BC is equal to 10 multiplied by 1.73. Therefore BC is equal to 17.3 मीटर. काय जे डिस्टन्स तुम्हाला दिले इथं मीटर दिले म्हटल्यानंतर मीटर नसेल तर तुमचं युनिट्समध्ये आहे. म्हणजे 17.3 मीटर एवढी व्हॅल्यू तुमची कोणाची निघाली, हाईट ऑफ द ट्री. म्हणून खाली आन्सर कंप्लीट करायचं. हाईट ऑफ ट्री इज द 17.3 मीटर. A person is standing at a distance 80 meter from a church looking at its top. आता इथं आम्ही चर्च घेतलाय. चर्च पासून 80 मीटर अंतरावर तुमचं कोण आहे, एक पर्सन आहे. तो टॉपकडे पाहतोय. म्हणजे इथून तो टॉपकडे पाहत असेल तर दिलाय तो अँगल ऑफ इलिव्हेशन. Then find the height of the church. चर्चची हाईट तुम्हाला काय करायची, शोधायची. म्हणजे AC तुम्हाला शोधायचे. आत्ता सारखंच सेम एक्झाम्पल आहे, फक्त अँगल चेंज केलेला आहे. काय येणार बघा, सेम अँगल tan थीटा म्हणजे tan 45 डिग्री इज इक्वल टू AC डिवायडेड बाय BC. tan 45 इज द 1. AC we have to find, BC is the 80. Therefore AC is equal to 80 meter. Therefore height of church is the 80 meter. एक दोन बिल्डिंगचं मुद्दाम घेणार आहे एक्झाम्पल, कारण ते महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा विचारलं जातं आणि बेसिक कन्सेप्ट आहे, यायला पाहिजे. क्वेश्चन कसा आहे बघा, 2 buildings are facing with each other. दोन बिल्डिंग्स एकमेकांकडे बघून उभे आहेत. A road of width is 12 meter. दोघांमधला रोड आहे त्याची width 12 मीटर आहे. From the top of the first building which is 10 meter high, the angle of elevation of the second is found to be 60 degree. Top of the first building
ही जर आम्ही फर्स्ट बिल्डिंग मानली तर याची तुमची 10 मीटर हाईट आहे. द अँगल ऑफ इलिव्हेशन ऑफ द टॉप ऑफ द सेकंड इज फाउंड टू बी 60. व्हॉट इज द हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग. म्हणजे हे तुम्हाला जोडायला पाहिजे. म्हणजे इलिव्हेशन इथं तो ऑब्झर्वर तुमचा आहे, हा ऑब्झर्वर टॉपला पाहतोय, त्यावेळी त्यानं सेकंड बिल्डिंगशी पी क्यू आर एस आणि टी सेकंड बिल्डिंगशी त्यानं किती अँगल केलेला आहे, 60 डिग्री अँगल केलेला आहे. व्हॉट इज द हाईट ऑफ अ सेकंड बिल्डिंग. म्हणजे टी आरची तुम्हाला हाईट शोधायची आहे. बाकी कोणत्या व्हॅल्यू दिलेल्या नाही आहेत, लागली तर आपण करू कॅल्क्युलेशन. आता दिले काय काय बघा. विड्थ म्हणजेच दोन बिल्डिंग मधलं डिस्टन्स तुम्हाला दिलंय 12 मीटर. पी क्यू हाईट ऑफ फर्स्ट बिल्डिंग, हाईट ऑफ फर्स्ट बिल्डिंग ही तुम्हाला दिलेली आहे. किती दिली आहे. पी क्यू म्हणजेच 10 मीटर. हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग आपण मानून घेऊया. हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग वी हॅव टू फाइंड. टी आर वी हॅव टू फाइंड. हे तुम्हाला फाइंड करायचे आहे. आता अँगल ऑफ इलिव्हेशन तुम्हाला दिलेलं आहे 60 डिग्री. पी एस टी इज द राईट अँगल्ड ट्रायंगल. आता ही जर व्हॅल्यू तुमची 10 असेल तर ही पण व्हॅल्यू किती येणार 10, कारण दोन्ही पॅरलल आहे. हिअर पी क्यू इज इक्वल टू एस आर. देअरफॉर एस आर इज इक्वल टू 10 मीटर. अगेन PS is equal to QR. PS is equal to QR. Therefore PS is equal to 12 मीटर. आता आपल्याला PS 12 मिळालेला आहे. आपल्याला ही लेंथ काढायची आहे. कोणता ट्रिगोनोमेट्रिक रेशिओ यूज कराल. हायपोटेन्यूज काढण्याची गरज नाही आहे. हा रेशिओ ही व्हॅल्यू काढायची आहे. ही व्हॅल्यू आपल्याकडे 10 आहे. ही व्हॅल्यू मिळाली की दोघांची बेरीज करूया आणि तुम्हाला कोणाची उंची मिळेल, सेकंड बिल्डिंगची हाईट तुम्हाला मिळणार आहे. म्हणून यामध्ये परत तुमचा नाव इन ट्रायंगल PST tan 60 डिग्री इज इक्वल टू TS डिवाइडेड बाय PS. We have tan 60 is √3. TS we have to find and PS is 12. Therefore TS is equal to 12 √3 मीटर. TS तुम्हाला काय मिळाला 12 √3 मीटर. Therefore TR is equal to TS plus SR because S is in between T and R. S is in between T and R. TS is 12 √3. SR is 10. 2 6 are 12, 2 5 are meter. This is your TR. If we have to given the value of √3 then substitute it, we get height of second building. अशा पद्धतीची गणितं याला तुम्ही ॲप्लिकेशन्स ऑफ ट्रिगोनोमेट्री असं तुम्ही म्हणणार आहात. हा पार्ट तुमचा होता 10th मधला. 10th आता संपलेली आहे. आता यानंतरचा पुढचा जो व्हिडिओ तयार होईल तो 11th मध्ये याच्या पुढचा पार्ट काय येईल हे तुम्हाला शिकवला जाईल. म्हणजे यामध्ये आता बदल काय असणार आहे, पुढच्या चॅप्टरमध्ये काय असणार आहे. तर आत्ता जो आपण एक्झाम्पल सोडवली ती सगळी फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे सगळे अँगल्स ट्रिगोनोमेट्रिक रेशिओज पॉझिटिव्ह असताना आपण सोडवलेली होती. पण आता यानंतर काय होणार आहे की जर तुमचा अँगल हा फर्स्ट क्वाड्रंट सोडून सेकंडमध्ये असेल, थर्डमध्ये असेल, फोर्थमध्ये असेल तर या क्वाड्रंटमध्ये जर तुमचे कुठलाही अँगल दिला तर याचे रेशिओ तुम्हाला फाइंड करता येतात का. म्हणजे आत्तापर्यंत आपण शोधलेले कोणते स्टँडर्ड रेशिओज होते 35 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, फार तर 90 डिग्री तुम्हाला माहिती होती, 0 डिग्री. याच्या पुढे जर व्हॅल्यूज गेल्या म्हणजे 120 डिग्री, 150 डिग्री, 225 डिग्री असेल तर यांच्या व्हॅल्यूज काय या शोधण्यासाठी याच्यासाठी आपल्याला बेस हा घेऊन जायला पुढं लागतं. सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला टॅब्युलर फॉर्म तुम्हाला माहिती लागतो आणि तो घ्यायचा आहे आणि आपण पुढं 11वी मध्ये जायचं आहे.
याच्यामध्ये तुम्हाला बरेच ट्रिगॉनोमेट्रीचे 3 चॅप्टर आपण 11वीत शिकतोय आणि त्या बेसवर आधारित तुमचं 12वीचं मॅथ्स असतं. माझं पूर्ण सगळ्या व्हिडिओज तुम्ही पहा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि कुठलीही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.